नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समय न्यूजचं मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर जिल्ह्यात कोटींच्या बँकिंग घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे। पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन तब्बल 6.68 कोटींच्या फसव्या कर्ज प्रकरणात अटकेत आलेले आहेत। तपासादरम्यान उघडकीस आले की चेअरमनने सामान्य लोकांकडून कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन डमी नावाने कर्ज घेतलं आणि मोठ्या प्रमाणात रक्कम लाटली। विशेष म्हणजे हे प्रकरण ठेकेदार पेनमाचा व्यंकटेश्वर वर्मा याच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीतून समोर येत आहे। आत्महत्या प्रकरणातही चेअरमनवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे। क्राईम ब्रांचने यातील बँक आणि पतसंस्थेतील इतर अधिकाऱ्यांच्याही भूमिका तपासायला आता सुरुवात केली आहे। मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। फक्त मोबाईलवर बोलत असल्याच्या कारणावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली। पतीने पत्नीला मोबाईलवर कोणाशी बोलते हे विचारलं, मात्र तिने उत्तर न दिल्यानं तो संतापला आणि 1 वर्षाच्या मुलासमोरच पत्नीचा फोन केला। हे धक्कादायक घटना समजताच परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं। या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही दिवसांपासून मोठी वाढ पाहायला मिळाली होती, मात्र ऑल टाइम हाय गाठल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे। शुक्रवार 24 सप्टेंबर 2025 रोजी इंडियन बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर आहे ₹1,14,800 प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोनं हे ₹1,05,300 प्रति 10 ग्रॅम विक्री होत आहे। सोन्याच्या किमतीतील ही हालचाल जागतिक बाजारातील घडामोडींशी जोडली जात असून सध्या गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे। सोन्याच्या दरात आणखी चढउतार होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करतायत। नागपूर शहर क्राईम ब्रांचने एका धोकादायक आणि तरबेज चोराला अटक केली आहे। विशेष म्हणजे या आरोपीला त्याच्या गर्लफ्रेंडचे महागडे शौक आणि नशेची सवय अपराधाच्या जगतात घेऊन गेली आहे। बेलतोरोडी भागात झालेल्या चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती हा आरोपी लागला। अतिशय हुशारीनं पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे। पोलीस चौकशीत आरोपीनं नागपूरमध्ये आतापर्यंत 11 चोऱ्यांची कबुली दिली आहे। त्याच्याकडून तब्बल 20 लाख रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे। क्राईम ब्रांच युनिट 4 कडून या प्रकारावर सतत लक्ष ठेवलं जात आहे आणि पोलिसांचं म्हणणं आहे की आरोपीकडून अजूनही काही गुन्ह्यांचे पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। तर आजच्या या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय न्यूज सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या।